गेल्या 15 वर्षापासून मूर्तिजापूर नगर परिषदेची उघड लूट करण्यात आली, तरीही आम्ही स्वच्छ प्रतिमेचे धनी आहोत हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न सर्व माजी नगरसेवक तसेच नगराध्यक्ष करत आहेत। नगर परिषदेत कोणी लूट केली यावर चर्चा करण्यासाठी कोणीही तयार नाही असा स्पष्ट आरोप मूर्तिजापूरच्या नागरिकांनी केला आहे। आरआरसीच्या रणसंग्राम कार्यक्रमाला मूर्तिजापूरमध्येही जोरदार प्रतिसाद मिळाला। शनिवारी हिवरखेड आणि तेल्हारा येथे आरआरसीचा रणसंग्राम कार्यक्रम होईल। मागील कार्यकाळात सत्ताधारी पक्षाचा नगराध्यक्ष असूनही 4 विरोधकांना 3-3 महिन्यांसाठी उपनगराध्यक्षपद वाटण्यात आले। हा इतिहास मूर्तिजापूर नगरपालिकेच्या नावावर आहे। या माध्यमातून आपली खुर्ची वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले। नगरपालिकेच्या बांधकाम विभागात ठेकेदारी देखील नगरसेवकांच्या नातेवाईकांनी घेऊन भ्रष्टाचार केला आणि निकृष्ट दर्जाची कामे करून ठेवली। शहराचा 1 रुपयाचाही विकास न करता केवळ आपले खिसे भरण्याचा कार्यक्रम मूर्तिजापूर नगरपालिकेत चालवला गेला। नगरपालिकेला लुटून खाणाऱ्यांची आता पाळी आली आहे, ज्यांना जनता कधीही माफ करणार नाही। सर्व लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शहराच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, ज्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून मूर्तिजापूर शहर 15 वर्ष मागे गेले आहे। शहरात आजही जागोजागी घाणीचे साम्राज्य दिसत आहे। पाण्याच्या प्रश्नांची समस्या कायम आहे। अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही। आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। शहरात सर्वत्र अतिक्रमणांची गर्दी झाली आहे। करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या शहराच्या मुख्य रस्त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत असा आरोप नागरिकांनी रणसंग्राम कार्यक्रमातून करत यावेळी जनता या नगरसेवकांना माफ करणार नाही असा विश्वास व्यक्त केला। एवढीच आहे की बा जो रोड आहे, रोडाचे काम जे काही आता फ्रंट वगैरे येते, मग एवढं आहे की तुम्ही 10-20% खा, काही प्रॉब्लेम नाही, पण जनतेची पण तुम्ही कामं करा। पण 10-20% हे आपल्याच टॅक्स मधून जातं म्हणून काही बरोबर, जे काही आहे समजा प्रत्येक जण खाते असं काही नाही आहे, पण करा, तुम्ही कामं करा ना। जनतेला जो त्रास हो राहिला तो त्रास दूर करा। जहाँ तक मूर्तिजापुर का जैसा आपने प्रश्न पूछा, मूर्तिजापुर की हालत आज भी ऐसी है कि यहाँ सफाई की व्यवस्था नहीं, नालियां बरोबर नहीं है। यहाँ एक भी गर्मी के दिन के लिए पानेरी नगर पालिका की ओर से आपको मूर्तिजापुर भर में मिलेगी नहीं। एक भी मूत्री सार्वजनिक मूत्री का मूर्तिजापुर में आपको मिलेगा नहीं। मूर्तिजापुर में ये एक ही रोड है, मेन रोड, पर इस सड़क की हालत आप अपने आंखों से अपनी गाड़ी में जब आए होंगे आपने देखी होगी। अभी 2-3 साल पहले ये रोड बनकर तैयार हुआ, लेकिन इसकी हालत ये है कि गांव के रस्तों से भी ज्यादा खराब ये मूर्तिजापुर शहर के रस्ते आज हो गए। त्या कॉम्प्लेक्स मध्ये म्हणा किंवा सुरुवातपासून एंडपर्यंत म्हणता इथला जे काही नगर परिषदचे कॉम्प्लेक्स बनले, एकही नगर परिषद कॉम्प्लेक्स मध्ये शौचालय नाही आहे, हे सत्य परिस्थिती आहे। आणि परत ह्या रोडचं गोष्ट येऊन राहिली। 17-18 कोटी मध्ये रस्ता बनला, या रस्त्याचं काम संपलं कधी आणि रिपेअरिंगचं काम सुरू झालं कधी तेच समजत नाही। नेहमीच काम सुरू असते।